खराडी परिसरात फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांच्या सायलेन्सरवर पोलिसांकडून फिरवला गेला बुलडोझर। खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये बुलेट गाडीवरून फिरणारी तरुण मुलं बुलेट गाड्यांना असणारे मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून त्या जागी दुसरे मॉडिफाईड सायलेन्सर बसवून त्यातून फटाक्याचा मोठा कर्णकर्कश असा आवाज करून रहिवाशांना त्रास होईल असे वर्तन करीत असल्याबाबतचे मोठ्या प्रमाणावर रहिवासी नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त झालेल्या असून त्या अनुषंगाने तसेच सदर बुलेटस्वार आणि चालक यांच्याकडून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होऊन नागरिकांना त्रास होत असल्याने खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनांप्रमाणे खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी राहुल कोळपे, पोलीस उपनिरीक्षक आणि तपास पथकाचे अंमलदार महेश नाणेकर, सचिन पाटील, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोदरे, सूरज जाधव यांनी वेळोवेळी हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान सापळे रचून फटाके फोडून कर्णकर्कश आवाज करणारे 45 बुलेट गाड्या आणि इतर दुचाकी गाड्यांसह पकडले असून त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांचे गाड्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून गाड्यांना कंपनीचे मूळ सायलेन्सर बसवण्यात आले। मॉडिफाईड सायलेन्सर आणि वर बुलडोझर चालवून नष्ट करून हद्दीमध्ये उच्छाद करणाऱ्या बुलेटस्वार यांच्यावर चाप बसवण्यात आलेला आहे। भविष्यात खराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकलवर फटाके फोडून कर्णकर्कश आवाज करत असताना मिळून आल्यास नागरिकांनी खराडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून करण्यात येत आहे। सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री मनोज पाटील, माननीय पोलीस उपायुक्त झेन 7 पुणे शहर श्री सोमय मुंडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस स्टेशन श्री संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, नवनाथ वाळके, सचिन पाटील, साहेबराव गुंडाळे, संतोष लवटे, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोदरे, सूरज जाधव यांनी केले आहे। मॉडिफाईड सायलेन्सर बसवून बुलेटचे फटाके फोडण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सदर तक्रारीच्या अनुषंगाने हद्दीमध्ये विशेष मोहीम राबवून सुमारे 45 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या। सदर दुचाकींना असणारे मॉडिफाईड सायलेन्सर काढून त्या ठिकाणी कंपनीचे सायलेन्सर बसवण्यात आले। तसेच वाहन चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। ताब्यात घेण्यात आलेले मॉडिफाईड सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आलेले आहेत। यापुढे हद्दीमध्ये फटाके फोडणारे दुचाकीस्वार आढळून आल्यास नागरिकांना आवाहन करण्यात येते, त्याबाबत माहिती देऊन यापुढेही ही मोहीम राबवण्यात येईल, तसेच कडक कारवाई करण्यात येईल।